नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ प्राधान्यक्रमाने देणार उदयसिंह कदम। दिव्यांग लाभार्थ्यांचा योजनांचा लाभ देत विशेष सन्मान। दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकार नवनवीन उपक्रम राबवित आहे। त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम महसूल प्रशासन प्रामाणिकपणे करत आहे। कोरेगाव तालुक्यातील एकही दिव्यांग लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे। प्रशासकीय यंत्रणा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवेल असा विश्वास महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम यांनी व्यक्त केला। महसूल पंधरवड्यानिमित्त कोरेगाव तहसीलदार कार्यालयात सोमवारी दुपारी 2 वाजता दिव्यांग लाभार्थींना संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना अंतर्गत दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ तसेच शासन निर्णयाप्रमाणे अंत्योदय योजनेतून धान्य वितरणाचा लाभ कदम यांच्यासह निवासी नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, पुरवठा अव्वल कारकून विलास जाधव, पुरवठा निरीक्षक कृष्णा जगताप, अव्वल कारकून कैलास जाधव, कोरेगावचे तलाठी किरण पवार व संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे ज्येष्ठ सदस्य बबनराव कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला। त्याप्रसंगी लाभार्थ्यांशी संवाद साधताना कदम बोलत होते। जिल्हाधिकारी जितेंद्र रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे व जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमानी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यात प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश खोडे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारच्या योजना पोहोचवल्या जात आहेत। एकही लाभार्थी राज्य सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी गाव पातळीपासून घेण्यात आली आहे। कोतवाल आणि तलाठी यांनी सर्वेक्षण केले असून प्रत्येक लाभार्थ्याला आवश्यक ती मदत करून कागदोपत्री पूर्तता करून लाभ देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जात असल्याचे विलास जाधव यांनी यावेळी सांगितले। कृष्णा जगताप यांनी स्वागत केले। प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली। अव्वल कारकून श्रीमती आढाव यांनी आभार मानले। राणे मुकुंद सुतार, मंदा शिवाजी सनस, अविनाश अशोक भोसले, वैशाली ननावडे, दत्तात्रय बाळू मुळे ह्या लोकांना आपण TPL योजनेमधून अंत्योदय योजनेमध्ये समावेश केलेला आहे। त्यामुळे सदर योजनेचा त्यांना पुढच्या 1 तारखेपासून त्याचा लाभ निश्चितपणे चालू होईल। महसूल पंधरवड्या कार्यक्रमांतर्गत कोरेगाव तालुक्यातील पुरवठा शाखा व संजय गांधी योजनेअंतर्गत जे लाभार्थी निवडले होते त्या लाभार्थ्यांना आदेश व अंत्योदय कार्ड शिधापत्रिका वाटप करण्यात आले। 35 किलो धान्य मिळेल, 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ, त्याप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यांना धान्य मिळेल। कार्यक्रम